खासियत म्हणजे खालनं ती गाडी एवढा पळवतो ना एकटा, निम्यापर्यंत अंतर कुणा बैल शिवूनच घेणार, निम्यातनं काय पुढं काय कुणाला अंगाला शिवूनच घेत नाही बैल, एवढं स्पीड आहे त्याला पायरा आहे सोन्या 50-50, शर्यत गोवेकर लोणंद यांचं 50-50 सोन्या. मालक तरी इकडे नाहीत पण भरपूर इंस्टाग्रामवरती याच्यावरती हवा होते आणि माझा हा प्रश्न विचारणारच होतो मी की खरंच बाब्याला 80 लाखाची मागणी आली होती का? हा झाली होती, बैल मुंबईत पळायसाठी झाली होती पण फौजीनं ते नांगरटेला याला चुकतात 15-20 मिनिटं, त्यात पण त्याला कस काढून घेतात. कशा? नांगरटेला पण चालतो. मित्रांनो पाहू शकता भरपूर बैल फक्त म्हणजे शर्यतीसाठीच वापर केला जातो पण नांगरटेला सुद्धा हा बैल म्हणजे हा बैल कुठेही चालतो. त्याला काय असं पण नाही की आवताजपर्यंत फास्ट बेस्ट दुसरा बैल चालतो त्यात तालावतही चालतो. म्हणजे त्याला अंतर बादशाच आपल्या ओळखलं असणार कोणता बैल आहे सांगायची गरज नाही लागणार. सध्या चर्चेतला प्रत्येक अड्ड्यात नाव करतो बुलढाणाचा बब्या. आपल्या बब्या बैलाची मुलाखत आपण घेतली होती महान भारत केसरीला, फौजी दादा सुद्धा होते. सो आज बब्या कसा पळतो, त्याचा पळ कसा आहे, त्याला काढून पळ कसा आहे, आज प्रत्यक्षात आपल्याला सोमा ड्रायव्हर भेटलेले आहे. सो त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर्वप्रथम पब्लिकला हे जाणायचंय दादा की आपलं नाव काय दादा? मी तर सांगितलंय माझं नाव सोमनाथ आणि मी नेहमी बघतो बब्या जेव्हा मैदानात असतो तेव्हाच तुम्ही गाडी हाकलली जाते. सो प्रेक्षकांना हे जाण्याचे त्याला काढून हा कसा पळतो? बब्याला खालनं स्पीड आहे, ड्रायव्हरचं हाणं म्हणजे गाडीचं पहिल्यांदा जेनमेंट जमलं पाहिजे, नाही तर नुसती गाडी पळून पण उपयोग नाही. महत्वाचं म्हणजे खालनं बघायला येत आहे भरपूर, त्यामुळे गाडी दूरच आणायला लागते किती काय केलं तरी. बब्याची गाडी मी आता शुक्रवार आल्यापासून बब्याची गाडी मी सांगतो, त्यामुळे बब्या सगळा अंदाज मला गावलेला. फौजी ग्रुपचा बब्या हा प्रत्येक अड्ड्यात नाव करतोय, त्याच्या खासियत काय असते? खासियत म्हणजे खालनं ती गाडी एवढा पळवतो ना एकटा, निम्यापर्यंत अंतर कुणा बैल शिवूनच घेणार, निम्यातनं काय पुढं काय कुणाला अंगाला शिवूनच घेत नाही बैल, एवढं स्पीड आहे त्याला. दादा बब्याचा आजचा पैरा काय सांगू शकाल? आजचा पर्याय त्याला पायरा आहे सोन्या 50-50, शर्यत गोवेकर लोणंद यांचं 50-50 सोन्या. मग आता गाडी अजून झाली नाही ना? निघाली नाही. एक गाडी बादशाची त्यांच्या फौजींची एक बादशाची गाडी निघाली, ती 25 मध्ये ती गाडी विन झाली गटाला. आज काय वाटतं पुसेगाव हा मानाचा मैदान, हिंदकेसरी मैदान, या मैदानात प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या बैलांनी नाव करावं. सो बरोबर, सगळ्यांची इच्छाच आहे ना आपली गाडी राहावी म्हणून. असं नाही की कोण की आपली गाडी आज मार खावी असं काय नाही, सगळ्याची उत्सव असतेच आपली गाडी आज राहावी म्हणून मैदानात. आमची पण इच्छा आहे बाबीची गाडी आमची पण राहावी आज मैदानात. दादा आता मोठे दादा तर बैलाचे मालक तरी इकडे नाहीत पण भरपूर इंस्टाग्रामवरती याच्यावरती हवा होते आणि माझा हा प्रश्न विचारणारच होतो मी की खरंच बाब्याला 80 लाखाची मागणी आली होती का? हा झाली होती, बैल मुंबईत पळायसाठी झाली होती पण फौजीनं ते काय थोडस नाकारलं फौजीनं, त्यामुळे फौजीनं ते काय डिसिजन घेतलाच नाही. पुढे फौजीनं डिसिजन फक्त घेतला की आपला बैल आपल्या इकडे पळला पाहिजे फक्त, एवढाच. म्हणजे तो फक्त मुंबईमध्ये पळण्यासाठी 80 लाखाची डिमांड. हा त्यांना मागितला होता बैल. काय सांगू शका? आम्हा सर्वांना तर माहिती आहे, नाव सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला कोणी मागितलं तर कोणी नाही, त्यामुळे नाव सांगायची काही गरजच नाही. फौजी दादांचा आता हा बब्या बैल एवढा नाव करतोय तर भरपूर फोन येत असेल. मग दादा कसं असं प्रत्येक बैलाची एक वय असतो, बरोबर, त्या वयापर्यंत धावतो. मग अशी कधी इच्छा होते का दादांची? आता दादा तर नाही कारण तुम्ही त्यांच्या सोबत असता, तुमची चर्चा होते, पण कशी अशी डिमांड चल बाबा आता बस झालं की आपण विकावा बैल की बैल आपल्याच दावणीला राहावा, काय असं? फौजींची इच्छाच आहे, बैल कुठे गेला तरी शेवट दावणी फौजींच्या दावणीला बैल 100% राहणारच.
मग ती कुठल्या विषय काय असू द्या, करार करू द्या, कोणी काय करू द्या, कुणाच्या नावावर पडला तरी ते शेवट फौजीच्या दारात बैल राहणारच 100%. अच्छा, म्हणजे आपण फक्त कोणाच्या नावाने धावू हा, शकतो पण धावू शकतो. दावणीला राहणार तो हा, दादांच्या. सगळं नियोजन ते फौजींचं राहणार 100%. दादा आतापर्यंत ज्यांचे बब्या बैलाचे जे जे पैरे झालेत ते पैरे जिंकतच झाले आणि मला वाटतं महान भारत केसरीला बब्यासोबत कोण होता? महान भारत केसरीला चाकणला ना हा, सवयाबांचा भाव आहे. बावऱ्या होत्या आणि तेव्हा मला वाटतं डोंगरिया आपल्याच गटामध्ये होता का? हा, गटामध्ये डोंगर आहे आपला. हा, डोंगर आहे. बरोबर ना. तेव्हा बब्याचा पल एवढा तुफान होता, म्हणजे सर्व चर्चा होती बब्याचा थोडासा झाला बब्या मी तो तेव्हा ती गाडी जिंकली असते. हा. बब्या एवढा तुफान धावत होता. हा, बाब्यानं बावऱ्या पडली सवयाबांचा. दादा बाब्याची फिटनेस एवढी भारी आहे तुफान आणि त्याचा एक त्यांचा लहान मुलगा होता ते बसून सुद्धा व्हिडिओ इंस्टाग्राम चालला खूप होता. सो फिटनेसचा राज काय आहे? त्याला कसं खाणं देतं? रोजचा व्यायाम असतो त्यांचा. त्यांची मुलं आहेत, त्यांचे भाव स्वतः आहेत, परत नियोजन करतात ते अनिल भाऊ आहेत, परत गणेश आहे, पंकज आहे. हे रोजचे व्यायाम त्याला खाद्य दिल्यानंतर त्याचा व्यायाम त्याला देतातच. एक दिवस त्याला बसून ठेवत नाही. त्याची दिनचर्या कशी असते खाण्यापासून ते सरावापर्यंत कसं असतं? खाण्यापासून काय पर्यंत बैल चालवल्यानंतर मग ते रतीब देतात. 2-3 किलोमीटर बैल चालवतात असं डोंगराला चढायच्या रानाला. त्यामुळे त्याचा रोजचा व्यायाम तीच चालू आहे बैलाचा. त्यांना काय थोडंसं वाटलं तर ते परत असं व्हायचं नांगरटेला याला चुकतात 15-20 मिनिटं. त्यात पण त्याचा कस काढून घेतात. कशा? नांगरटेला पण चालतो. मित्रांनो पाहू शकता भरपूर बैल फक्त म्हणजे शर्यतीसाठीच वापर केला जातो पण नांगरटेला सुद्धा हा बैल म्हणजे हा बैल कुठेही चालतो. त्याला काय असं पण नाही की आवता झुकल्यानंतर फास्ट बेस्ट दुसरा बैल चालतो त्यात चालवतो हे चालतो. म्हणजे त्याला रेस जरी दिला आणि ते 10-12 दिवसातून जरी काढला तरी तो त्याच जोमाने राहतो. मग त्याला सकाळी दुपारी आणि रात्री असं काय खाणं असतं तुम्हाला काय आयडिया? सकाळचे काय ते त्यांना फक्त बैलाला 6 लिटर दूध आहे म्हशीचं. ते सगळं पचन केले झाल्याशिवाय त्याला दुसरं कुठं काय जात नाही. आणि मैदानावर येताना फक्त दूध सकाळचं 5 ते दिवसभर बैल मोकळाच असतो. आपल्या बाबा बैलची साईड काय येतात? कोणत्या साईडने? दोन्ही साईडने कसं? बाब्याची कशी दोन्ही साईडनं बैल पळतोच. कारण आता आम्ही बैल पळायच्या मैदानाला पहिल्यांदा बैल आला तेव्हा आम्ही बैल उजवीन आणला होता, बादल डावीन आणला होता. परत 61 फटाचं मैदान त्याच फाटीव परत कॉकटेलला बाबे पडले होते. मग आम्हाला व्हायचं बाहेरची साईड आली गट सेमी फायनलला 3दा आम्ही बाहेरनच पडलो आणि 10वी साईडनं बैल बाहेरनं आम्ही घातलं बाब्या. तेव्हा पण आम्ही गाडी विजय झाली. त्यांचे 2 नंबरला उतरले होते मथुरने 1 नंबर केला होता. दादा किती वर्षापासून आपण बाब्या बैलाचे चालक आहे आणि कोणता जो पहिला मैदान होता जेव्हा तुम्ही त्याला? बाब्या मला पहिल्यांदा स्टार्टला वडकेला मैदान झालं ना त्या मैदानात डोंगरीन बाब्या पळला होता. तेव्हापासून माझ्या डोक्यात आलं होतं बाब्या चांगलं पळतोय यावर बादलचं त्याची गाडी पळल. त्या बादलचं बाब्याचं नियोजन केलं मी. तेव्हापासून बाब्या माझ्या हाताखाली आहे. आता जसं तुमच्या हाताखाली बाब्या आहे अशी कोणती बैल आहेत जी तुम्ही? आता तसं म्हणायचं महाराष्ट्रातले मी सगळेच बैल आणल्यात त्याच्यामुळं काय सगळ्यांची नाव घ्यायला जमू शकत नाही. सगळेच बैल आणलेत तसं मी टॉपचे. आणि दादा आता तुम्हाला विचारतो मी की वायदी हा विषय काय? आता बाब्या बैल जिथून त्यांच्या धावणीला बाब्याचं कसं होतं आता पण अनिल भाऊनं संदीप भाऊनं म्या फौजीनं नियोजन केलं. त्यांना फक्त एकच गोष्ट आवडते पैसे घेऊन दुसऱ्याकडून पैसे घेऊन खेळायचं नाही. पुढचा पण बैल थोडं तयारीचा पाहिजे तर आपण बैल त्यांना देऊ शकतो. गाडी आपली राहील या स्वभाव आम्ही सगळं नियोजन करतो. दादा आता बब्यात नाव करतोय बब्या टॉपच्या बैलांमध्ये बब्याचं नाव बोललं तर सर्व आता ओळखतात बब्याला. सो बुलढाणाचा बब्या आणि तो पण फौजी ग्रुपचा हे 3 बुलढाणा फौजी बब्या हे प्लस झालेले याच्यावर बब्या फेमस आहे. मग त्या आता गरीबाचा बैल असेल किंवा मोठ्या श्रीमंताचा बैल असेल पण त्याचा बैल उजेडात येण्यासाठी तुम्हाला कधी फोन आलाय का वायदीसाठी देण्यासाठी? संध्याकाळला जणांचा फोन आले की बाबा भेटेल का? तसं नाही भेटलं तर आपल्याला मुंबईला भेटेल का रेसला भेटेल का? हे पण कसं असतं नियोजन झाल्याशिवाय बैल आम्ही बाहेर काढत नाही. मग कसं असतं पुढच्या बैल पण त्या तयारीचा पाहिजे ना बाब्याला. उद्या मग काय बाब्याच्या तयारीचा बैल नसला उद्या समजा कोणी आपल्या गटाला कोणी मारलं ते परत आपला अपमान होतो त्याचा अपमान होतो बैलाचा. त्याच्या शेजारी बैल पाळणार फास्टच पाळणार ना आणि पळलाच पाहिजे ना तरच आपण पारा करू शकतो ना. बरोबर आहे.
दादा बुलढाणाचा बाब्या, बुलढाणावरून इथे येण्यासाठी किती तासाचा प्रवास होता? प्रवास मग 12 तास लागतात. 12 तास लागतो. बुलढाणाची कशी शर्यत असते दादा? बोलणे तिकडे काय मी गेलो नाही. हम्म. मग त्यांना परवानगी दिली की तिकडे यायलाच लागेल तुला गाडी हाणण्यासाठी. तिकडे काय शंकरपट असतो. हा 500-600 फुटाचा तिकडे असतात. पण ते तिकडे वाटतं नाशिक टांगा असतात. मी काय नाशिक टांगी काय हाणली नाही. फौजींना माझ्यासाठी ते 17 चिकडी घेतली तिकडे हाणण्यासाठी. तिकडे काय तिकडे पहिले पळतोस. हो दादा, आता इथे त्याचा गाडा आहे की नाही माहिती ना, मागच्या जेव्हा फौजी दादा होते मुलाखतीमध्ये आणि तो बैलगाडा सुद्धा दाखवलाय. त्याची रचना ते कसं तयार केलं ते सुद्धा आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं. तो वेगळ्या पद्धतीचा बाब्याचा खास तोच असतो. तो गाडा आजच तो गाडा आहे का? नाही, 17 चिकडी त्यांनी बनवली होती बाब्याच्या नावावर. तीच चिकडी आता आम्ही इकडे आणली. मग दादा पहिल्यांदाच चिकडी ती बाहेर काढली होती आपण. मग ते 1 फट्याला तिथं आम्ही 2 नंबर केला चिकडी. त्यावेळेपासून त्याला 30 चिकडी वापरतो आम्ही. दादा मग आता तुम्हाला दादाने सांगितलं, फौजी दादाने, की एक दिवशी बुलढाण्यावर सुद्धा या. मग कधी वाटत नाही का चला एवढा मान भेटतो, सन्मान भेटतो, वाटायचं काय विषय नाही. तुम्हाला एक म्हणजे शंकरपाटामध्ये कशा पद्धतीचं होतंय त्याचा अनुभव सुद्धा येईल. महत्वाचं शंकरपाट बघायसाठी आपल्याला जायचं. गाडी हाणण्याचं तेव्हा मागे आपण बघायसाठी तिकडे मजा कशी येते त्यासाठी जायचे आपल्याला. अशी भीती धडधड तर नाही ना? नाही, असं काय नाही की म्हणजे आपण पहिल्यापासून त्या क्षेत्रात म्हणल्यावर आपलं ते कामाची गाडी हाणण्याचं. सो दादा नक्कीच आपला बाब्या आता ठीक आहे. झाली नाही ना, आता गाडी लागली आणि चला तुम्ही घाईत आहे, गटपास करेल हीच ईश्वरचने आणि गटपास करणारच. बाब्याच्या नावातच दम आहे. बाब्या, बुलढाणाचा बाब्या, मन भरून बघून घ्या कसा शांत बसलाय बाब्या. काव्य मधुराज. सो नक्कीच गँग सोडा घ्या मला होता ती सोन्याची गाडी. 56 54 54